उपस्थितांचं सहर्ष स्वागत करून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व नातेवाईक मित्रपरिवार यांचं सहर्ष स्वागत। आज आपण साखरपुडा समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित म्हणजे कधीच संपलं जात नव्हतं की आज दिवशी त्यांना दिली गेलेली होती। अशा अनेक गोष्टी आणि घड्याळ साक्षी गंध सोहळा आपण अशा नावाने ओळखला जातो आणि आम्हाला आज ही संधी मिळाली अँकरिंग आणि हा इव्हेंट थोडं घेण्यासाठी, तर त्याबद्दल इव्हेंट झाल्याबद्दल तुम्हाला विचारायचं होतं। सगळ्यात जास्ती म्हणजे तुम्ही जे काही नियोजन केलं ते खूप सुंदर, खूप सुंदर अप्रतिम। म्हणजे आज थोडक्यात आणि सांगायचं म्हटलं तर मला किरण दादाची उणीव कुठे थांबली एकच शब्दात मी वर्ड करेन, म्हणजे त्याच्यात तुम्ही समजून जाल की मला काय म्हणायचं। आज मला असं वाटलं साक्षात दादा तिथे उभा आहे आणि तो सगळ्यांना निवेदन करतो, म्हणजे त्यांनी बनवलेला म्हणतात ना उत्कृष्ट खेळाडू त्यांनी इतकं सुंदर पटांगण मारलं की सगळे सिक्सरवर सिक्सर, सगळे लोक खुश झाले। आणि मेन म्हणजे कसं असतं की प्रोग्राम मध्ये जो गॅप होता तो तुमच्या बोलण्यामुळे कुठेच जाणवला नाही। तुम्ही जे गेस्ट होते ते तुम्ही डिस्टर्ब झाले, त्यामुळे इतका अप्रतिम सोहळा झाला की आम्हाला अपेक्षित नव्हतं की तुम्ही इतकं सुंदर कराल। आणि मी दादाला जेव्हा सांगितलं होतं आठवायला, तेव्हा मी त्याला एकच शब्द बोलले की दादा मला तुझ्यासारखाच पाहिजे, आणि दादाने तो माझा शब्द पाळला, त्याबद्दल दादाचे मनापासून आभार आणि तुमचे सुद्धा। ताई तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं। पहिली गोष्ट अँकरिंग हे फक्त ठरलेलं होतं, एक्सप्रेशन तुम्ही सर्व केली जास्ती, सिंगिंग पण केलं आणि परत तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम एवढ्या छान केल्या, खूप मस्त वाटलं। सगळं श्रेय म्हणजे आवाज संगीत विद्यालय नांदेड आपल्या किरण बोध सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आणि त्यांचं स्वप्न सुद्धा ते आहे की आपलं विद्यार्थी कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती जाऊन त्यांनी सादरीकरण केलं पाहिजे आणि त्याचंच एक आज प्रसिद्धी आहे। खरंच किरण बोध सरांना सुद्धा धन्यवाद।
हॅलो. आज आदित्य आणि निकिता यांचं साखरपुडा या ठिकाणी संपन्न झालं आणि आज खरंच मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आज ह्या कार्यक्रमाचं पूर्ण निवेदन आणि पूर्ण इव्हेंट करण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल आवाज संगीत विद्यालय आणि आमचे मार्गदर्शक किरण खोत सर यांचं खरंच आम्ही ऋणी आहोत. तर आम्ही आदित्य आणि निकिताला विचारून घेऊया की आजचा कार्यक्रम त्यांना कसा वाटला. नमस्कार. सो आम्हाला ॲक्च्युली हा कार्यक्रम खूप आवडला कारण का आज ते होते म्हणून भरपूर लोक जे जनरली जेव्हा अशा कार्यक्रमामध्ये लोक बोर होतात राईट, सो ते बोर होणं एकदम मजा झालं कारण का हे सतत त्यांचं काही ना काहीतरी चालू करा की गाडी चालू किंवा ते स्वतः काही ना काहीतरी गोष्टींचं महत्त्व सांगते, त्यामुळे तो गोष्ट बाजूला होऊन गेली. खूप एंगेजिंग होतं. वी लव्ह देम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला तुमच्या भाग्याविषयी खूप शुभेच्छा. थँक्यू.